गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम टू द न्यू व्लॉग अँड वेलकम टू न्यू संडे. आणि आज मी निघालो आहे कृषी प्रदर्शन फिरायला. कराडमध्ये कृषी प्रदर्शन म्हणून खूप मोठं प्रदर्शन आत्ता भरलं आहे. दरवर्षीच भरतं बैल बाजार इथे. नो प्रमोशन, अजिबात पैसे दिलेले नाहीत त्यांनी मला. सो लेट्स गो, जाऊया. आता तुम्ही जरा मोटो कॅम्पचं फुटेज बघा, त्याला मी खूप कष्ट घेतलेत. सो प्लीज सबस्क्राईब करा यार, लाईक करा. Six and a half hours later. आत्ताच जस्ट तुम्ही बघितलं किती गर्दी आहे रस्त्यावर. सो आलोय आपण इथं. आता बघूया, आज जाऊया कसं काय, तुम्हाला दाखवतो सगळं. लेट्स गो. आम्ही आता फेरिस व्हीलमध्ये निघालोय. डेंजर आहे कारण मी आजच सकाळी इंस्टाग्रामवरती उडून जातो फेरिस व्हीलची रील बघितली होती. सो बघूया कसं होतंय, जाऊया तरी. लेट्स गो. स्क्रू हलतायत. चैतन्य अद्वैत लास्ट सर्वायवल ट्रिप आहे माझी, अजून चालू व्हायचंय. बघूया काय होतंय. मी काय म्हणतोय, इथला एक तो लाकूड काढली की अटक खाली येईल. आता आपण काहीतरी खाऊन घेऊया मस्तपैकी. सो काय खाऊया बघूया आधी, काय काय मग खाऊया काहीतरी. आम्ही इथं मंचुरियन ट्राय करतोय. ओकेच आहे, जरा ठीकठाक आहे. म्हणजे एकदा ट्राय करण्यासारखं पण नाही. तिथं लिहिले चुलीवरील थालपीठ मसाले ताक. चुलीवरील थालपीठ मान्य आहे, पण चुलीवर मसाले ताक कसं होऊ शकतं? मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. आता आम्ही इथं MR शेगाव कचोरी इथं आलोय. हे स्टोर आहे कृषी प्रदर्शनमध्येच. हे शेगावचे आहेत ॲक्च्युली, आणि शेगाववरनं ते आत्ता इथं स्पेशली आलेत. म्हणजे मी दरवेळेला शेगावला ही कचोरी खातो. तर आत्ता आपण त्यांच्याशी बोलूया जरा. मी प्रमोद रामेश्वर शर्मा, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. माझं सर्वात जुनं शेगाव कॅन्टीन आजही शेगावला रेल्वे स्टेशन समोर दुकान आजही चालू आहे. 5 पिढ्या झाल्या आम्हाला शेगाव कचोरी विकता. लहाना भाऊ नितेश शर्मा दुकान चालवत आहे. वडील रामेश्वर शर्मा हे माझं काउंटरवर बसतात. आणि मी माझं एक नवीन दुकान टाकलं आहे अमरावतीला. आणि आमचे सगळे भाऊबंद पूर्ण महाराष्ट्रात शेगाव कचोरी विकत आहेत. मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत सगळ्याच ठिकाणी आमची शेगावची कचोरी आहे. सर, मी कराडला आलो आहे 5 दिवसाकरता. पहिल्यांदा कराडला ओरिजिनल शेगाव कचोरी लागली आहे. जो खाणार त्यांनाच चव कळणार, जो नाही खाणार त्यांना ओरिजिनल शेगाव कचोरीची चव कशी कळणार? मी म्हणतो एकदा या, अवश्य खाऊन बघा. आवडली नाही मला सांगा, पैसे परत घ्या. यापेक्षा मी काही सांगू शकत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, कराडला आता या. आणि यानंतर 1 ते 4 जानेवारी मी साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला माझा स्टॉल आहे. त्या ठिकाणी आले साताऱ्याला तर माझं दुकान आहे 4 दिवस परत. तर तुम्ही अवश्य या, तुम्हाला ही विनंती. जय श्री गजानन. नक्की ट्राय करा. इथं अजून 2 दिवस आहे कृषी प्रदर्शन, येऊन नक्की ट्राय करा. कृषी प्रदर्शन फिरून झालेलं आहे.
आता मी या गर्दीतनं आणि ट्रॅफिकमधनं बाहेर पडून तुम्हाला घरी जाऊन भेटतो. बाय बाय. Much later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे. आणि काल घरी आल्यावर काही व्लॉग नाही करता आला कारण माझं बॅडमिंटन ट्रेनिंग वगैरे होतं नंतर. सो थँक्यू सो मच ज्यांनी मला बड्डेला विश केले. आजच मी थँक्यू म्हणतो आहे कारण 31ला बड्डे आहे माझा. ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा आता नेक्स्ट टाईम. या टाईमला पण लक्षात ठेवा कारण अजून यायचं आहे. आणि नेक्स्ट व्लॉग आता आपला न्यू इयरमध्येच येणार आहे 2026. सो थँक्यू सो मच. मिशन चॅनल रिवायवल जे मी चालू केलं होतं आय गेस ऑगस्टमध्ये यावर्षीच्या 2025, ते सक्सेसफुल होतं आहे आणि होणारच आहे. आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात आणि तसेच राहा, सपोर्ट करा. आणि आता नेक्स्ट संडेला भेटू माझा बड्डेचा व्लॉग घेऊन. सो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स अँड थँक्यू सो मच ज्यांनी मला बड्डे विशेस दिलेत. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.